नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आपण एक 3-4 दिवसापूर्वी विड्याचे पान शिकलो होतो. त्यावर एक गणपतीचा फेस आपल्याला बघायचा आहे. तो गणपतीचा फेस असा छोट्या साईजचा आहे, जेणेकरून तुम्ही ते विड्याच्या पानावर तो ठेवू शकता किंवा लावू शकता. तर त्यासाठी इथे 3 प्रकारचे मोती लागतात, 3 नंबरचे. एक 6, 5 आणि 4 घ्या किंवा 5, 4, 3 असा नंबर घ्या. पण माझ्याकडे 6 नंबर आहेत, पण डोळे करायला 6 नंबरचे ब्लॅक कलरचे मोती नाही आहेत. म्हणून मी इथं फक्त माझ्याकडे जे सामान उपलब्ध आहे त्यात मी तुम्हाला हा गणपती दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 5 कलरचे क्रीम कलरचे व्हाईट क्रीम म्हणजे हाफ व्हाईट क्रीम आहे, त्याच जोडीला मी 4 नंबरचा सेम तसाच कलरचा मोती घेतलेला आहे. तर आधी आपण 5 नंबरचेच मोती बघूत, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. चेहऱ्यासाठी मी क्रीम कलरचा वापर करते. डोळ्यांसाठी 2 काळे मणी घेतलेत. गंधासाठी लाल आणि पिवळा मोती घेतला आहे. कानातलं दाखवायचं आहे तर मी इथे हिरवा कलर वापरणार आहे. मुकुटासाठी हा सोनेरी कलर आहे आणि सोंड जी आहे ती 3 भागात विभागल्या जाते, म्हणजे अशी मोठी निमुळती होत जाते. त्यासाठी 3 प्रकारच्या नंबरचे मोती लागतात. पण इथे माझ्याकडे 2 असल्यामुळं मी ती सोंड ही फक्त तुम्हाला 2 प्रकारातच दाखवणार आहे. आणि जिथून तुम्हाला म्हणजे तुमच्या घरी जर ते मटेरियल अवेलेबल असेल तर कुठून ते चेंजेस करायचे ते सोंड करताना मी तसं सांगेल. हे झाले एवढे 5 कलरचे मोती. तर सोंडेमध्ये जे वापरायचे आहेत तर ते 4 नंबरचे वापरायचे आहेत. क्रीम कलर आहे आणि लाल कलर आहे. लाल कलर अगदी शेवटी सोंडेला थोडंसं काम आहे त्याचं, म्हणून तो कलर घेतलेला आहे. तर आपण अजून चुकून थोडं सामान सांगायचं राहिलं आहे मला. 30 नंबरचा तंगूस आहे, तुम्ही 40 नंबरचाही वापरू शकता. सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. तर आपण सुरुवात करूया. हे बघा, चेहऱ्यासाठी एकच नंबर लागणार आहे. फक्त सोंडेसाठी आपल्याला 2 नंबरचे मोती वापरायचे आहेत. तर तुम्ही चेहऱ्यासाठी 6 जर नंबर घेतला आहे तर सोंडेसाठी तुम्ही 5 आणि 4 वापरणार आहात. आणि 5 नंबरचा जर चेहऱ्यासाठी मोती घेतलेला आहे तर तुम्ही 4 आणि 3 नंबरचे मोती वापरणार आहात. तर माझ्याकडे सध्या जे मटेरियल अवेलेबल आहे ते 5 आणि 4 आहे. 3 नंबर मोती नाही आहेत आणि 6 नंबर मोती आहेत, पण 6 नंबरचा क्रीम कलर थोडा माझा बदल आहे. तर सोंडेचा जो कलर आहे किंवा चेहऱ्याचा आणि सोंडेचा जो कलर आहे तो सगळा पूर्ण आपल्याला 3ही मोत्यांमध्ये एकसारखा घ्यायचा आहे. तर आता सुरुवात जी आहे ती क्रीम कलरच्या मोत्याने करायची आहे. सुईमध्ये मी 4 मोती घेणार आहे. मी वायरला गाठ मारून घेतली आधी. 4 मोती घेऊन आपल्याला 4ही मोत्यातनं सुई फिरवून काढायची आहे. परत गाठ मारली त्या एकाच मोत्यातनं मी सुई फिरवून घेणार आहे. असे आपल्याला एका लाईनीत 5 चौकडे तयार करायचे आहेत. परत आता 3 मोती घेऊन ज्या मोत्यातनं सुई निघाली आहे त्याच मोत्यातनं उलट्या दिशेने सुई बाहेर काढून चौकडा पूर्ण करायचा आहे. मी पूर्ण आता चेहरा होईपर्यंत 5 नंबर मोत्यांचाच वापर करणार आहे. हे बघा, 3 चौकडे झालेत.
4, हे बघा हा चौकोन आत्ता केलेला आहे, तर मी लगेच इकडे साईडला न नेता असा फिरवून ह्या साईडनी काढणार आहे मोती, म्हणजे तो चौकोन थोडासा घट्ट होतो. हे फक्त पहिल्या लाईनीत करायचं आहे आपल्याला. तुम्ही तिथेही लगेच वळवून विणू शकता. आता इथे आपल्याला डोळ्याचा काळा मणी बसवायचा आहे. मी एक क्रीम कलरचा मणी घेतला आहे, एक ब्लॅक कलरचा मोती घेतला आहे आणि परत एक क्रीम कलरचा, असे 3 मोती घेतलेत. आणि हा सुरुवातीचा चौकडा जो आहे पहिला, तिथे मी तो विणणार आहे. आता बाकीचे 3 हे मधले पूर्ण व्हाईट कलरचे करायचेत आणि शेवटचा परत काळा मणी घालून तो चौकडा पूर्ण करायचा आहे. आता इथे आपल्याला 2च मोती लागणार आहेत, कारण आपल्याकडे 2 ऑलरेडी तयार आहेत. सुई अशी समोरून नाही काढायची, समोरून काढली तर मध्ये वायर दिसतं, त्याच्यामुळे असं साईडला घेऊन वायर उडायचं आहे. हे बघा आता परत आपली सुई बाहेरच्या साईडनी आहे, तर सिक्वेन्स बघायचा मोत्यांचा आपल्याला कसं घालायचं आहे ते. सुई जर तुमची वरतून आली असती तर तुम्ही आधी ब्लॅक कलरचा मोती घातला असता, पण माझी सुई बाहेरच्या साईडने आहे म्हणून मी एक क्रीम कलर आणि एक ब्लॅक कलरचा मोती घालून तो चौकोन पूर्ण करणार आहे. तिसरी लाईन पूर्ण ही क्रीम कलरची आहे, त्यात कोणताच कलर घालायचा नाही आहे. सेम पद्धतीनेच सुरुवातीला 3 मोती क्रीम कलरचे घ्यायचे. ते बघा साईडच्या मोत्यात नाही, मी ही लाईन पूर्ण अशी क्रीम कलरनी करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा मी चौथी लाईन पूर्ण करणार आहे. आता इथे आपल्याला गंध करायचं आहे, तर सुरुवातीला मी पहिले 3 मोती क्रीम कलरचे घालून पहिला चौकोन केला आहे. सुई आता साईडनी नेऊन वरच्या साईडनी काढली आहे. हे बघा बॅकग्राऊंडला काही ठोकण्याचा किंवा गाड्यांचा आवाज आला तर त्याकडे थोडं दुर्लक्ष करा, कारण माझ्या बिल्डिंगच्या बाजूलाच बांधकाम चालू आहे, तर प्लीज तेवढं इग्नोर करा. हे बघा आता इथे आपल्याला गंध करायचा आहे, तर मी सुरुवातीला एक क्रीम कलरचा मोती घालणार आहे, एक लाल कलरचा मोती घालणार आहे. तुमची जर सुई आतून आली असेल तर तुम्ही आधी लाल वापरणार आणि मग क्रीम कलर घालणार. आता सुई फिरवून घेणार आहे. आणि आता इथे एक लाल आणि एक पिवळा, म्हणजे हळदी आणि कुंकू असं कॉम्बिनेशन मी दाखवणार आहे. तुम्ही ह्या पिवळ्याच्या ऐवजी गोल्डन कलर वापरला तरी
चालेल. आता इथे दोन्ही उरलेले चौकडे हे क्रीम कलरचे येणार आहेत. तर 2 मोती घालून हा शेवटचा चौकडा पूर्ण करणार आहे. आता सुई परत वरती फिरवून वरच्या मोत्यातनं काढून घेणार आहे. आता इथून आपल्याला मुकुट चालू करायचा आहे वरती त्याचा. आता इथे आपण गोल्डन कलर वापरणार आहोत. सुरुवातीला आतल्या साईडनी आहे म्हणून मी एक क्रीम कलर वापरणार आहे आणि 2 गोल्डन कलरचे मोती घेणार आहे. तुम्ही गोल्डन कलरच्या ऐवजी दुसरा कलर वापरला मुकुटाला तरी चालेल, हिरवा, निळा, म्हणजे तुम्हाला जो योग्य वाटेल तो वापरू शकता. कलर कॉम्बिनेशन फक्त आपलं चांगलं दिसलं पाहिजे. हे बघा, आता इथे आपल्याला गंध पूर्ण करायचं आहे म्हणून आधी एक क्रीम कलर आणि एक लाल कलर असा घालून तो चौकडा करायचा आहे. आता इथे आधी लाल कलर आणि मग पांढरा कलर येणार आहे. आता पुढचा क्रीम कलरचा येणार आहे. आता इथे दोन्ही गोल्डन कलरचे घालायचे आहेत. आपण 5 लाईनी अशा केल्या, अशा आणि अशा, असा चौकोन तयार करून घेतला आहे. त्या चौकोनामध्ये आपण डोळे, गंध आणि मुकुटाला सुरुवात केलेली आहे. तर आता आपल्याला निमुळता भाग करायचा आहे. 5 वर 3 करायचे आहेत. तर मी सुई फिरवून घेणार आहे. माझी सुई ह्या बाहेरच्या साईडला आलेली आहे इकडे. तुमची कदाचित इकडे आतल्या साईडने आली तर तुम्हाला पटकन फिरवून असं इथे नेता येईल. आता मला पूर्ण असं फिरवून म्हणजे 1 2 3 4 असं नागमोडी फिरवत मी सुई ह्या मधल्या क्रीम कलरवर आणणार आहे. हे बघा, मी सरळही काढू शकते, पण सरळ काढली तर मध्ये वायर दिसेल आणि मधून वायर जर घेतलं तर थोडं डिझाईन आपलं ओढल्यासारखं वाटतं, ताण पडतो त्या डिझाईनवर. हे बघा, आपली सुई गोल्डन साईडला निघालेली आहे. मग तिथला चौकोन पूर्ण करण्यासाठी पहिला चौकोन असल्यामुळं 3 मोती लागणार आहेत. तर मी त्यात 2 गोल्डन कलरचे आणि 1 क्रीम कलरचा मोती घेतला आहे.
आता मधला चौकोन जो आहे तो क्रीम कलरचा येणार आहे, म्हणून दोन्ही पण मोती क्रीम कलरचे. आता इथे दोन्ही गोल्डन कलरचे मोती घ्यायचे. सुई आता माझी इथे आतल्या साईडला आहे. आता 3वर आपल्याला 1 करायचं आहे, तर मी सुई परत फिरवून अशी ह्या मधल्या क्रीम कलरमधनं काढून घेणार आहे आणि तिथे पूर्ण तिन्ही गोल्डन कलरचे मोती घेणार आहे. म्हणजे गोल्डन कलरच्या मोत्यांची लाईन आपली. हे बघा, मी 3 वरती फिरवून काढलाय तो. आता हे 3 मोती घालून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. हा आपला मधला पार्ट तयार झाला आहे. थोडं घरासारखं शेप दिसते. आता आपल्याला इथे कानं करायचे आहेत त्याचे. तर आपण सुई आता इथे आहे, तर सुई आपल्याला म्हणजे क्रीम कलरची जी चौथी लाईन आहे, खालून चौथी किंवा ह्या मुकुटानंतर येणारी ही लाईन, मुकुटाकडून येणारा जो पहिला क्रीम कलरचा मोती तिथपर्यंत आपल्याला अशी फिरवत आणायची आहे. आता इथे आपल्याला कानाचा शेप घ्यायचा आहे. तर इथे आधी सुरुवातीला मी 2 क्रीम कलर आणि 1 गोल्डन कलरचा मोती वापरणार आहे, कारण सुई माझी अशी खालच्या दिशेने निघाली आहे. तुमची जर इथे वरच्या साईडने निघाली फिरवून, तर तुम्ही आधी गोल्डन कलरचा मोती वापरणार आणि मग क्रीम कलरचे. तर आपले असे एका लाईनीत गोल्डन कलरचे किंवा तुम्ही जो दुसरा कलर वापरणार त्याचे हे 7 मोती असे आले पाहिजे. तर इथे परत 2 मोती घालून सेपरेट करायचं. कानं सेपरेट करा. सरळ पण करता येऊ शकतं, पण थोडंसं ना इथे कानाच्या इथे आता मी सांगते त्या स्टेपला थोडेसे चेंजेस आहेत, म्हणून आधी मधला चेहरा करायचा आणि नंतर मग त्याचे कानं करायचे. तर आपण हा 3 चौकोन पूर्ण केले. हे बघा, आपले 5 एका लाईनीत 5 चौकडे होते. 1 2 3 4 5. आपण वरचा आणि खालचा चौकडा सोडून दिलाय, मधल्या 3वर विणकाम केलंय. तर आता इथे काय करायचंय, इथे जॉईंट न करता इथे आपल्या कानातल्याला सेपरेट चौकडा विणायचा आहे. म्हणजे इथे हा पार्ट आपल्याला नंतर असा सोंडेसाठी फोल्ड करायचा आहे. तर त्याच्यासाठी इथे आपण कानातल्यासाठी 3 मोती हिरव्या कलरचे घालणार आहोत. हे बघा, मी इथे जोडत नाहीये. हा चेहऱ्याचा पार्ट आहे तो सोडून देते आणि आत्ता जो विणलेला आहे, हे बघा, दोरा ज्या याच्यात तुम्हाला इथे फट दिसत असेल बघा ही, तर आपल्याला हे एकाच मोत्यातनं अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, इथे थोडंसं असं हे एकावर एक मणी येऊ द्या, कारण आपल्याला नंतर काम असं फोल्ड करून करायचं आहे, तेव्हा हा फेसला जे कान आहे त्याचं ते तो व्यवस्थित येऊन जातो. आता इकडे परत ह्या साईडला विणकाम करायचं आहे. तर आता हा सेपरेट केल्यानंतर हा साईडचा जो क्रीम कलर आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि तिथे चौकडा करताना
एक व्हाईट आणि 2 गोल्डन कलरचे मोती वापरायचे आहेत. ह्या क्रीम कलरमधनं सुई उलट्या दिशेने फिरवून काढायची. आता परत ह्या क्रीममधनं सुई बाहेर काढली. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. आता इथे 2 गोल्डन कलरच वापरायचे, क्रीम कलर. चौकडा पूर्ण करायचा आहे. हे बघा, आपण 5 वर इथे कमी करत 3 चौकोन केले होते आणि हाच हिरव्या कलरचा मोती घालून सेपरेट चौथा केला होता. मग ह्या 3 नंतर हे 3 विणलेत. आता 3 नंतर आपल्याला एकच करायचं आहे. माझा दोरा बाहेरच्या साईडने आहे. मी फिरवून मधल्या ह्या क्रीमवर असा फिरवून इथनं बाहेर काढून घेणार आहे मोती. गडबडीत बोलताना शब्द जरा मागे पुढे होतात. हे आता इथे आपल्याला तिन्ही पण गोल्डन कलरचे मोती घालायचे आहेत. आपला एक कान तयार झाला. ह्याच पद्धतीने मी सुई आता पूर्ण फिरवून घेते आणि ह्या साईडच्या मोत्यातनं काढते. ह्या नंबर 3च्या पहिला आपल्याला मोकळा सोडायचा आहे. हा नंबर 3चा जो आहे तिथे मी काढून घेते आणि हा दुसरा कान पण मी पूर्ण करून घेते. हे बघा, कान मी हा सुरुवातीला आपण इथून सुरुवात केली होती म्हणून खालच्या साईडनी असं आलं. आता मी खालच्या साईडनी परत वर कसं जायचं ते सांगणार आहे. आता आपण हा तर बेस काही आधी करू शकत नाही हिरवा. त्यासाठी आधी आपण 3 क्रीम कलरचे घालून पहिला चौकडा पूर्ण करणार आहोत. आता इथे आधी आपल्याला खालच्या साईडनी एका मोत्यातनं सुई काढून इथे कानातल्याचा भाग पूर्ण करायचा आहे. मी हे 3 मोती घालून इथला जो चौकडा आहे तो आपल्याला सेपरेट विणायचा आहे. ह्या 5व्याला तो अटॅच करायचा नाही आहे. हे बघा, हा 5वा आपला जो पहिल्या लाईनीतला 5वा जो आहे तो मोकळा राहणार आहे आपला. तर हे एकाच मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आणि सुई आता ह्या साईडला न्यायची. आता इकडचा पाहून हा कान पूर्ण करायचा आहे. तर आता मधले 2 क्रीम कलर येणार आहे, नंतर 1 क्रीम आणि 1 गोल्डन येणार आहे. म्हणजे सुई ज्या डायरेक्शनने निघेल तसं तुम्हाला मोती घालून काम करायचं आहे. तर मी हा दुसरा कान पूर्ण करून घेते आणि नंतर सोंड कशी करायची ते सांगते. हे बघा, इथे गणपतीचा आपला वरचा भाग तयार झाला आहे. खाली सोंड करायची आहे. तुम्हाला इथे लटकवण्यासाठी मोत्यांचा जर वापर करायचा असेल तर ह्या मोत्यातनं एक 8-10 मोती घालून वरती असं हुक तयार करा, किंवा रेडीमेड बाजारात असे नाजूक हुक भेटतात, ते तुम्ही असे मोत्यातनं घालून तेही लावू शकतात, किंवा एकदम बारीक मोती घेऊन त्याचाही तुम्ही असा वरच्या साईडनी गोल करू शकतात. आता आपण सोंड करणार आहोत. तर हे बघा, मी मुद्दाम तुम्हाला असे 2 भाग वरती करून ठेवलेले इथे, की आपल्याला आधी आपण जे 5 मोती घातलेले होते, म्हणजे 5 मोत्यांची जी लाईन केली होती त्याच्यावर विणकाम करायचं आहे. तर आता सुई माझी ह्या साईडला आहे, तर मी आधी
ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, मी सुई अशी ह्या मोत्यातनं इकडे अशी आतमधली काढून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, सोंड करताना हा भाग असा गोलाकार येऊ द्यायचा आहे. तर आपण ह्या पूर्ण 5 मोत्यातनं सुई अशी सरळ बाहेर काढून घेणार आहोत. आणि इथे एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे आणि परत ही सुई अशी फिरवून ह्या पहिल्या मोत्यातनं परत आपल्याला एकदा पूर्ण मोत्यांमधनं काढून घ्यायची, म्हणजे तो गोल आपल्याला ओढून घ्यायचा आहे. आधी मी काय केलं, पूर्ण खालच्या 5 मोत्यातनं सुई फिरवून घेतली आहे. मग एक मोती घातला आहे आणि परत ती सुई अशी फिरवून असं ओढून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला तिथे एक त्या चेहऱ्याचा षटकोन करायचा आहे. बघा, आपले 5 मोती ऑलरेडी होते, नंतर मी फक्त एक मोती एक्स्ट्रा घालून तिथे षटकोन पूर्ण केलेला आहे. आता परत मी थोडंसं फिक्स होण्यासाठी, बघा थोडा दोरा ओढलेला नाही आहे म्हणून हे थोडं ढिल्लं दिसतं आहे. तर अजून मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे. आता हा खाली जो गोल झालेला आहे षटकोनाचा, त्यावर आपल्याला चौकड्याची विण करायची आहे, म्हणजे 6 मोत्यांवर 6 चौकडे येणार आहेत. इथे मी 5 नंबरचे 3 मोती वापरलेत. आधी सुई आपली ह्या मोत्यातनं निघाली म्हणून तिथे आधी पहिला चौकडा करायचा आहे. आता परत सुई अशी इथे षटकोन आहे तर तुम्ही समोरही डायरेक्ट घालू शकता, कारण इथे दोरा दिसत नाही गोल असल्यामुळं. आता इथे परत मी 2 मोती घालून आपण समईला किंवा पाळणा जो करतो, झोका करतो, त्याला जे राऊंड करतो आपण खांबांसाठी, तशी ही गोफची विण आहे इथे. तर थोडं पकडायला अवघड जातं. परत 2 मोती घालून तिसरा चौकडा करायचा आहे. हा 5वा चौकडा चालू आहे आपला. आता हे बघा, 6व्या चौकड्यासाठी आपण आधी हे मी सुई घालते, तो मोती आपण आधी खाली घातलेला होता राऊंड विणताना. तर आता आपल्याकडे 6वा चौकडा विणताना 3 मोती तयार आहेत. हे बघा, हे साईडचे 2 आणि हा मधला 3. आता आधी मी खालच्या मोत्यातनं आणि नंतर ह्या साईडच्या मोत्यातनं सुई काढून घेते आणि इथे एक मोती घालून तो 6वा चौकडा पूर्ण करून घेणार आहे. इथे थोडं दोरा घट्ट ओढत जा, म्हणजे तो गोलाकार नीट येईल. हे बघा, विणकाम करताना तुम्ही असा चेहऱ्याचा फेस असा जरी केला तरी चालेल. आता ह्या 6वर आपल्याला परत चौकड्याचीच लाईन विणायची आहे. तर
5 नंबरच्या मोत्यांनी किंवा 6 नंबर तुम्ही जो कोणता वापरला आहे, तर मी इथे 5 वापरला आहे म्हणून मी ह्या 5 नंबरच्या लाईननीच 3 चौकड्यांची लाईन ही सोंडेची विणून घेणार आहे. तुम्ही 6 नंबर वापरला असेल तर 6 नंबरच्या मोत्यांनी पहिल्या 3 ज्या लाईनी आहेत सोंडेच्या, त्या सेम चेहऱ्याला जो कलर मोती वापरला आहे त्या मोत्यांच्याच येणार आहेत. आता मी आधी ही एक लाईन आपली पूर्ण झाली, अशीच मी एकावर एक अशा 2 लाईनी करते, म्हणजे एकूण 3 लाईनी करणार आहे. तर त्या मी करून घेते आणि पुढे कसं करायचं ते सांगते. हे बघा, इथे मी 5 नंबरनी 3 लाईन चौकड्यांच्या पूर्ण केल्या आहेत. सोंडेला एकूण 8 लाईनी आहेत. तर आता तुमच्याकडे जर 5, 4, 3 असे नंबर अवेलेबल असतील तर आता पुढच्या 2 लाईनी ज्या आहेत त्या 4 नंबरनी येणार आहेत आणि राहिलेल्या 3 नंबरनी करायच्या आहेत. तुमच्याकडे 6 नंबर, 5 नंबर आणि 4 नंबर असा सिक्वेन्स असेल तर तुम्ही चेहरा ह्या लाईनीपर्यंत 6 नंबरनी विणणार आहेत. मधल्या 2 लाईनी फक्त 5 नंबरच्या विणायच्या आहेत, मग बाकीच्या 4 नंबरनी विणायच्या आहेत. पण मी 2 नंबर मोत्यांमध्ये विणकाम करत आहे, 5 आणि 4. तर मी आता एक लाईन ही जी आहे 8 लाईनींमधली चौथी जी लाईन आहे ती 5 नंबरनीच विणणार आहे आणि नंतरच्या पुढच्या 4 ह्या 4 नंबरनी विणणार आहे. तर अजून मी एक लाईन चौकड्याची ह्या नंबरनी करून घेते. हे बघा, आता मी ह्या 4 लाईनी ह्या 5 नंबरनी करून घेतलेल्या आहेत. पुढच्या 4 हे आपल्याला 4 नंबरनी करायचे आहेत. म्हणजे माझ्याकडे जे सामान अवेलेबल आहे त्यातलं मी सांगते आहे. आधी मी माहिती दिलेली आहे तुम्हाला की तुमच्याकडे जर 3 प्रकारच्या नंबरचे मोती असतील तर तुम्ही आधी जो मोती वापरला आहे त्याच्याच 3 लाईनी ह्या त्या मोत्यांनी करायच्या आहेत. मधल्या 2 लाईनी ज्या आहेत त्याच्यापेक्षा कमी असलेल्या नंबरनी करायच्या आहेत आणि राहिलेल्या 3 लाईनी ज्या आहेत 3 ते 4 त्याच्यापेक्षा खालच्या नंबरच्या मोत्यांनी करायच्या आहेत. आता ह्या 4 नंबरनी मी विणणार आहे. सेम पद्धतीनेच चौकडा तयार करायचा आहे. माझा इथे एक मोती जास्ती झाला आहे, मी तो काढून टाकते आणि ह्या 4 नंबरनी मी 4 लाईनी विणून घेते. हे बघा, मी इथून सुरुवात आता 4 नंबरच्या मोत्यांनी करणार आहे. तसाच चौकडा करायचा आहे सेम पद्धतीने. दोरा कुठे अडकत असेल तर काळजी घेऊन तो नीट बाहेर काढून घ्या. सेम पद्धतीने आता ह्या 4 नंबरच्या मोत्यांनी मी 4 लाईनी पूर्ण करून घेणार आहे. त्या करून घेते आणि मग नंतर कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, इथे सोंडेचा भाग आपला तयार झाला आहे. आता खाली आपल्याला फक्त शेवट करायचं आहे. ही थोडी सोंड अशी निमुळती होत जाते बघा. इथे तुम्हाला फरक जाणवत असेल. 5 नंबरचा मोती इथपर्यंत आहे, पुढे 4 नंबर वापरला आहे. तर अशी नाजूक आपल्याला सोंड करायची आहे. आता इथे मी 4 नंबरचाच लाल कलरचा मोती वापरणार आहे. आता इथे आपल्याला हे बघा खाली 6चा राऊंड आहे. हे बघा, इथे 6 मोती दिसत असतील. आपण 6वर विणकाम केलेलं होतं. तर आता आपल्याला 2 मोती हे खालच्या साईडने येतील असे सोडून द्यायचे आहेत. तर आता हे बघा, आपण आधी हा भाग असा बघायचा आहे आणि मिळते जुळते 2 मोती जे आहेत ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत. तर माझी सुई आता मी ह्या साईडच्या मोत्यातून आली, तर आपल्याला मी हे खाली त्याच्यानंतरचे 2 मोती हे सोडून देणार आहेत. सुई लावलेली बघा, तिथनं 2 मोती आणि ह्या पुढच्या 4 मोत्यांवर मी परत लाल कलरच्या मोत्याने चौकडा विणणार आहे. तर सुरुवातीला मी आधी
3 मोती घालणार आहे, कारण खालचे चौकडे विणताना सुई मागे पुढे होऊ शकते प्रत्येकाची. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगितलं की आपल्याला लाल कलरचा जो भाग विणायचा आहे तो समोरच्या साईडनी येईल सोंडेच्या, असं बघून विणायचं आहे. आता परत 2 मोती घालून दुसरा चौकडा करायचा आहे. बघा 3 चौकडे झालेत. आता हा चौथा चौकडा विणायचा आहे. सहावर आपल्याला 4 चौकडे विणायचे, 2 पांढऱ्या कलरचे मोती सोडून द्यायचे आहेत. तर सुई माझी ह्या साईडनी आहे, खालच्या साईडनी. तर आता मी समोरचे जे 2 व्हाईट कलरचे मोती आहेत ना, त्यातनं दोरा ओढून घेणार आहे आणि ते 2 मोती थोडेसे जवळ करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा पॅक केल्यासारखे. आता सुई आपल्याला हे खाली जे 4 मोती दिसत आहेत व्हाईट कलरचे, म्हणजे आपण 4 चौकडे केले होते, तर पहिला आणि शेवटचा सोडून द्यायचा आहे. मधल्या 2वर आपल्याला 5चा गोल करायचा आहे. तर तुम्ही आधी त्या 5चा गोल करून मग हे 2 एकमेकांना ओढून घेतले तरी चालतील, किंवा आता माझी ज्या डायरेक्शननी सुई निघाली होती म्हणून आधी हा मी पार्ट करून घेतला आहे. आता सुई फिरवून मी ह्या पहिला चौकडा सोडून या दुसऱ्या चौकड्याच्या वरती सुई घेऊन येणार आहे. सुई आता माझी ह्या व्हाईटमधनं निघाली आहे. हे बघा 40 नंबरचा तंगूस इथे वापरू नका, शक्यतो 30 नंबरचाच तंगूस वापरा. कारण काय होतं, हे छोटे मोती आहेत ना, इथून डबल वायर जर गेलं तर ते तुटायचे चान्सेस आहे. मग आपण एवढी केलेली मेहनत वाया जाऊ शकते, कारण हे मोती फारच नाजूक असतात 3 आणि 4 नंबरचे. आणि सुई पण जे सुईचं हे नोक आहे, बाजूचं नोक नाक म्हणतात, तर ती सुई पण बारीक वापरा, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण डबल दोरा फिरवून घेतो तेव्हा ते मोती तुटणार नाहीत किंवा सुई पण प्रॉपर व्यवस्थित बाहेर पडेल. आता हे बघा माझी 2 आणि 3 नंबरच्या मध्ये सुई निघाली आहे. तर आधी मी इकडे काढून घेते सुई. डाव्या साईडला जो मोती आहे हे बघा, मी आपण हे 4 जे चौकडे केलेत त्यातला पहिला आणि शेवटचा सोडून द्यायचा आहे. मधल्या 2वर विणायचे आपल्याला आणि तिथे 5चा गोल तयार करायचा आहे. तर मी सुई ह्या डायरेक्शननी इकडे बाहेर काढून घेतली. आपल्याकडे हे 2 मणी खाली तयार आहेत. आता 3 मणी घालून त्याच्या सोंडेचा भाग करायचा आहे. सोंडेच्या खाली जे त्याचं एकदम शेवटी जो एंड असतो तो करायचा आहे. हे बघा, आता हे 3 मोती घालून पहिला चौकडा सोडायचा आहे, दुसरा आणि तिसरा ह्यावर विणकाम करायचं आहे. तर मी ह्या दुसऱ्या चौकड्यातनं सुई अशी ओढून काढणार आहे. बघा आपली सुई ह्या मोत्यातनं निघालेली आहे, मी त्याच्या मागच्या मोत्यातनं सुई ओढून काढणार आहे. म्हणजे ते टोक असं सोंडेचं आतमध्ये गेल्यासारखं दिसतं. बघा हे तुम्हाला आतमध्ये आल्यासारखं वाटत असेल. हे बघा हा पार्ट आतमध्ये झुकल्यासारखा आहे. त्याच्या सोंडेचा जो भाग असतो ना शेवटचा, तो असा आतमधल्या साईडने असतो, तर तसा हा शेप आहे. आता इथे आपला हा गणपती पूर्ण तयार झाला आहे. तर सुई खाली हे बघा, ही अशी अडचण येते.
दोरा घट्ट ओढायचा आहे. गाठ मारल्यानंतर सुई एक 3-4 मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे. वायर कट करायचं आहे. हे बघा, आपला गणपती तयार झाला. आता सोंड ही जी आहे तर थोडीशी मी 2 पार्टमध्ये केल्यामुळं ना इथे मूवमेंट होत नाही आहे त्याची. इथे त्यासाठीच हे 3 प्रकारचे मोती वापरायचे, कारण हा नाजूक भाग थोडासा पटकन वळतो. आता इथे फोल्ड व्हायला हा थोडासा त्रासदायक जातो आहे बघा. आता माझी ही सोंड जवळजवळ ही सरळ राहिल्यासारखीच राहणार आहे, किंवा मी इथे थोडीशी अशी फिरवून गोलाकार शेपमध्ये करून घेणार आहे. छान असा प्रेस करायचा म्हणजे त्याचे डोळे दिसतात. आता इथे एक मला तुम्हाला सुचवायचं आहे, इथे तुम्ही वरच्या साईडनी हे 3 नंबरचे मोती इथे सोंडेवर डिझाईन म्हणून लावू शकता, किंवा विणकाम करतानाही तुम्ही हा मधला जो भाग आहे ह्या मधल्या म्हणजे ही जी लाईन येणार आहे, ही पिवळ्या नंबरच्या मध्ये जी लाईन आहे ती ह्या सोंडेनंतर म्हणजे डोळ्यापासून तर काही आपण डिझाईनला सुरुवात करत नाही, मग जिथून आपण सोंड सुरुवात करणार आहोत तर त्याच्यापासून आपण इथे मोती हे इथे रंगीत घालू शकतो, म्हणजे त्याच्यावर डिझाईन आपली तयार होऊ शकते. आता मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दाखवते की आता मी इथे वरती डिझाईन घालणार आहे, कलर घालणार आहे मोत्यांचे. तर मी इथे 4 नंबरचा माझ्याकडे जो मोती आहे त्याने तुम्हाला इथे त्या सोंडेवर तो कसा लावायचा आहे ते दाखवणार आहे. बघा, मी सुईला गाठ मारली आहे आणि सोंड आपण इथनं केली होती बघा. हा 5 नंबरचा पहिला राऊंड आहे आपला, म्हणजे ह्या कानातल्यापासून सरळ पट्टा बघायचा. हा जो आहे तो आपला पहिली 5ची लाईन ही होती. तर मी इथे सुई आधी अशी खालच्या साईडनी वरती काढून घेणार आहे. बरोबर मधल्या साईडने अशी ह्या मोत्यातनं काढून घेणार आहे. गाठ मारून घेतलेली आहे मी. आता हा जो चौकड आहे म्हणजे ह्या पिवळ्यामध्ये ही जी लाईन दिसते आपल्याला सोंडेची ही, तर त्यात आपल्याला तो असं बसवत जायचं आहे. आता माझा दोरा या मोत्यातून इकडे निघाला आहे, तर त्याच्या मी उलट्या साईडनी तो असा फिरवून घेणार आहे. आता परत ह्या खालच्या मोत्यातनं काढायची सुई, असं झिगझॅग पद्धतीने तो बसवत जायचा आहे. तुम्ही इथे पूर्ण रंगीत मोती वापरले तरी चालतील, अल्टरनेट घेतले तरी चालतील. आता मी पूर्ण इथे लाल कलरचाच वापर करणार आहे. हे बघा, आता परत आपली सुई ह्या साईडला निघाली आहे, तर ह्या साईडला त्याच्या समोरच्या साईडनी जो मोती आहे त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला सुई काढायची. दोरा बरोबर असा
फिरवून घ्या, कुठे अडकू देऊ नका. हे बघा, असं मी एक 4-5 मोत्यातनं सुई फिरवून घेणार आहे. म्हणजे 4-5 मोती मी लावून घेणार आहे. तुम्ही इथे लाल, पिवळा, हिरवा असे कलर वापरले तरी चालतील ह्या सोंडेवर. एक मी 7 मोती लावून घेतलेत. आता मला पुढे नाही लावायचेत, म्हणून मी हा भाग सोडून देणार आहे. आता परत सुई. हे ऑप्शनल आहे, तुम्ही म्हणजे इच्छा झाली तुमची तर तुम्ही हे सोंडेवर डिझाईन करा, अथवा नाही केलं तरी चालेल. गाठ मारल्यानंतरही 1-2 मण्यांमधनं सुई फिरवून घ्या आणि वायर कट करा. ह्या मोत्यांच्या ऐवजी तुमच्याकडे खड्याची जर चैन असेल तर तुम्ही ती चैन बॉल वरती चिटकवली तरी चालेल. असा आपला छानसा गणपतीचा चेहरा तयार झाला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हे बघा, मी परवा हे विड्याचं पान केलेलं होतं. आता त्यावर आपण हा असा गणपती ठेवणार आहोत. पण विड्याच्या पानाची साईज ज्या नंबरने केली आहे गणपती त्याच नंबरने करा. आता हे कसं लावायचं हेही मला बघावं लागेल, तर मी फक्त सध्या तुम्हाला हे ठेवून दाखवत आहे. जॉईन कसं करायचं आहे ते मला स्वतःला आधी ट्रायल घ्यावं लागेल, मग तुम्हाला मी ते सांगू शकेल. तर तुम्ही ह्या पद्धतीने असं विड्याचं पान आणि हा गणपतीचा चेहरा करू शकता. इथे जर तुम्हाला, कारण शिवता तर काही जॉईन करता येणार नाही आपल्याला, हा असा चिटकवावाच लागेल, कारण गणपतीच्या चेहऱ्याचा आकार खालीवर झालेला आहे. तर त्यासाठी आपण हा तसाच मोकळा ठेवणार आहोत. आणि चिटकवायचं जर झालं तुम्हाला, तर तुम्हाला फक्त हे कानांचा भाग जो आहे तो ह्या मोत्यांवर असा व्यवस्थित ठेवून चिटकवावा लागेल. अशा पद्धतीने तुमचं पान आणि गणपतीचा चेहरा तयार होईल. तर नक्की करून बघा. काही अडचण आल्यास जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून विचारू शकता. धन्यवाद.